सत्ता आहे। हां, एक अकेला सब पर भारी अशी सत्ता आहे। तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादाविरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला। ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार। आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत गेले, जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे। सत्तेत ते यासाठी गेले की त्यांना स्वतःची कातडी स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या, म्हणून हे लोक सत्तेत गेले। बाकी जनतेची सेवा, महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे। महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना म्हणजे 4 सदस्यीय प्रभाग इतर मुंबई आहेत ना। मुंबईमध्ये 227, तुम्ही 236 म्हणाला महाविकास आघाडी सरकार असताना, पण 227 महापालिकेच्या निवडणुका घ्यायची तयारी दर्शवली आहे। 100% आम्ही त्या दृष्टीने तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईसह त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे। आता प्रभाग 227 236 हा विषय होता, पण निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्यावर हुकूम आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, ठाण्याच्या होतील, कल्याण डोंबिवलीच्या होतील, आसपास मीरा भाईंदर, नाशिक, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्या दृष्टीने तयारी केलेली आहे। निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या की नाही त्या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे, काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे। आधी तुम्ही एक आढावा घ्या, आपल्याला महाविकास आघाडीत कुठे कुठे लढता येईल, जर कुठे शक्य नाही तर आपण पूर्णपणे एकटे लढू शकतो का, आणि त्यानंतर मग निर्णय माननीय पक्षप्रमुख मुंबईचा निर्णय